श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. यज्ञामध्ये मीपणा नाहीसा करायचा आहे, कर्तेपणा नाहीसा करायचा आहे, देहबुद्धी नाहीशी करायची आहे. माणसाच्या जीवनामध्ये देह, मन आणि बुद्धी ही जी काही सामुग्री आहे, हा जो काही देहभाव आहे, त्या देहभावाला वळवून आत्मभावाकडे वळवायचं आहे. अशा रीतीने यज्ञ करणाऱ्या माणसाने आपल्या मनातल्या भावना देहाकडून काढून घेऊन देवाकडे वळवायच्या आहेत. हा विषय कसा आहे, यज्ञ म्हणजे काय, हे आपण बारकाईने समजून घेऊया. सद्वस्तू, ज्याला आत्मवस्तू असं सुद्धा म्हणतात, तो परमात्मा परमेश्वर म्हटलं तर अत्यंत सूक्ष्म आणि म्हटलं तर अत्यंत विशाल असा आहे. सूक्ष्म किती तर रामदास स्वामींनी दासबोधामध्ये सांगितलेलं आहे की आपला जो केस असतो, त्या केसाचं जे टोक असतं, त्या टोकाचे 10,000 तुकडे केले तर त्यातला एक तुकडा जितका होईल तेवढा सूक्ष्म हा परमात्मा परमेश्वर आहे. आणि विशाल किती तर अनंत कोटी ब्रह्मांड नायकांचा तो नायक आहे, असा तो विशाल आहे. म्हणजे भगवंत हा अतिसूक्ष्म असल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये आहे आणि तो अतिसूक्ष्म आहे म्हणून आपल्याला कळत नाही, दिसत नाही. आणि तो इतका विशाल आहे, इतका विशाल आहे की त्याचा विशालपणा काय आहे तो आपल्या लहानपणामुळे, आपल्या क्षुद्रपणामुळे आपल्याला तो लक्षात येत नाही. म्हणजे एक कल्पना करा की हा प्रचंड मोठा समुद्र आहे आणि त्यामध्ये असणारा एक वाळूचा कण, इतके आपण तुच्छ आहोत, नगण्य आहोत. मग त्या वाळूच्या कणाला समुद्राची विशालता, समुद्राचा मोठेपणा काय कळणार? त्यामुळे ते कळू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की तो इतका सूक्ष्म आहे की आधी आपल्याला केसच हातामध्ये धरता येत नाही नीट. त्या केसाचं टोक कुठे आहे ते कळत नाही, ते टोक दिसत नाही आणि त्याचे 10,000 तुकडे करायचे. आता लगेच तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की असं कुठं असतं का? या केसाचे इतके तुकडे करणं शक्य होईल का? आणि हे 10,000 आकडा कुठून काढला, वगैरे वगैरे. परंतु एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, संत वाङ्मयामध्ये संतांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्या गोष्टी चुकीच्या आहेत किंवा फसव्या आहेत किंवा अवास्तव आहेत किंवा अतिवर्णन करून लिहिल्या आहेत असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपली ती योग्यता नाही, आपली ती पात्रता नाही, हे सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे. आणि त्यांनी लिहिलेल्या गोष्टींवर, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणं, ते मान्य करणं आणि त्या पद्धतीने वागणं आणि ते आचरणात आणणं हे आपलं भक्त म्हणून, शिष्य म्हणून, साधक म्हणून किंवा एक सर्वसामान्य श्रोता म्हणून कर्तव्य आहे, हे लक्षात घ्या. आणि संतांनी जे लिहून ठेवलं आहे ते स्वतः आत्मज्ञानी होते. त्यांना आत्मज्ञान झालेलं होतं, त्यांनी भगवंत पाहिलेला होता आणि म्हणूनच भगवंताचा आकार किती मोठा आहे आणि किती लहान आहे याची त्यांना जाणीव होती, कल्पना होती.
त्या जाणीवेतून, त्या ज्ञानातून, त्या समजून घेण्यातून त्यांनी या सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे त्या चुकीच्या आहेत किंवा फसव्या आहेत किंवा खोट्या आहेत किंवा अतिवर्णन केलेले आहेत असं आपण मुळीच समजता कामा नये. तो आपला अधिकार नाही, ती आपली योग्यता नाही, ती आपली पात्रता नाही. आता इथे रामदास स्वामी काय म्हणतायत, ही जी सद्वस्तू आहे, हा जो आत्मवस्तू आहे, परमात्मा परमेश्वर आहे, हा जेव्हा दृश्य जगामध्ये दृश्यातून व्यक्त होतो तेव्हा अत्यंत गुंतागुंती आपल्याला झालेल्या दिसतात. म्हणजे आपलंच माणसाचं शरीर बघा, या शरीरामध्ये किती गुंतागुंत आहे नाही का. आपल्या शरीरामध्ये रक्त कसं तयार होतं, एकाच पेशीतून या सगळ्या गोष्टी कशा तयार होतात बघा, गंमत आहे ना. म्हणजे ज्या वेळेला गर्भधारणा होते आणि एक सूक्ष्म जीव तयार होतो, त्या सूक्ष्म जीवाच्या पेशी जेव्हा वाढतात तेव्हा त्या पेशींना हे कसं कळतं की अमक्या अमक्या पेशींनी केस व्हायचं आहे, अमक्या अमक्या पेशींनी हाडं व्हायचं आहे, अमक्या अमक्या पेशींनी मांस व्हायचं आहे, अमक्या अमक्या पेशींनी कातडं व्हायचं आहे. हे कसं काय ठरतं बुवा? कोण ठरवतं? पेशी तर सगळ्या सारख्याच आहेत. मग या पेशींनी केसांच्या स्वरूपामध्ये व्यक्त व्हायचं, या पेशींनी कातड्याच्या स्वरूपामध्ये व्यक्त व्हायचं, या पेशींनी मांसाच्या स्वरूपामध्ये व्यक्त व्हायचं, या पेशींनी हाडाच्या स्वरूपामध्ये व्यक्त व्हायचं आणि या पेशींनी रक्ताच्या स्वरूपात व्यक्त व्हायचं आणि संपूर्ण शरीरभर फिरायचं. अहो किती हे कॉम्प्लेक्स आहे, किती हे गुंतागुंतीचं आहे. तुम्ही आपल्या मेंदूचा विचार करा. शेवटी मेंदू म्हणजे काय हो? एक मांसाचा गोळा आहे. मग या मांसाच्या गोळ्यामध्ये इतकी सगळी माहिती साठवून कशी ठेवली जाते, हवी तेव्हा ती बाहेर कशी येते, त्या गोष्टींचं आपल्याला स्मरण कसं होतं, आपली स्मरणशक्ती कशी काम करते, अमुक एक प्रसंग आपल्या मेंदूमध्ये कसा साठवला जातो आणि बऱ्याच वर्षानंतर देखील तो कसा बाहेर येतो, या सगळ्या गोष्टींचा जर आपण बारकाईने विचार केला तर अगदी थक्क होऊन जातो. आणि म्हणून हे जे गुंतागुंतीचं सगळं विश्व आहे ते या परमात्मा परमेश्वराने निर्माण केलेलं आहे, यात काही शंकाच नाही. किती त्याचं कौशल्य आहे, किती त्याचं सामर्थ्य आहे, किती त्याची योग्यता आहे, किती त्याची क्षमता आहे, या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. माणूस कसा आहे, तर माणूस म्हटला की त्याचा देह आपल्या डोळ्यापुढे येतो. या देहाची सुद्धा गंमत आहे. वरून दिसणारा जो असतो त्याला स्थूल देह म्हणतात, त्याच्या आतमध्ये असतो त्याला सूक्ष्म देह म्हणतात, त्याच्याही आतमध्ये प्राण असतात आणि प्राणसुद्धा 1-2 नसून 5 प्राण आहेत नाही का. आपण नैवेद्य दाखवताना जो मंत्र म्हणतो, ओम प्राणाय स्वहा, ओम व्यानाय स्वहा, ओम अपानाय स्वहा, ओम उदानाय स्वहा, ओम समानाय स्वहा, हा जो मंत्र आपण म्हणतो, या उच्चारामध्ये जे आपण 5 प्राणांची नावं घेतो हे सगळे पंचप्राण आहेत. तर हे जे पंचप्राण आहेत, प्राण, अपान, उदान, समान, व्यान, हे 5 प्राण शरीरामध्ये असतात. त्यांची कामं ठरलेली असतात. त्या प्राणांमध्ये जाणीव असते. या जाणीवेतून मन निर्माण होतं, मनातून बुद्धी निर्माण होते
चित्त निर्माण होतं, त्यातूनच अहंकार निर्माण होतो. अशा सगळ्या गोष्टी आहेत. आपलं शरीर हे फार मोठं गुंतागुंतीचं रचना असणारं भगवंताने निर्माण केलेलं एक अफाट असं कॉम्बिनेशन आहे. मनामध्ये संकल्प आणि विकल्प निर्माण होतात. बुद्धीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता असते, निश्चितपणा असतो, ठामपणा असतो. आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आनंदाची भावना असते. आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारचे कोश असतात. त्या 5 कोशांना ओलांडून आपण जेव्हा आत 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 जातो, तेव्हा तिथे तो सूक्ष्माती सूक्ष्म असणारा परमात्मा परमेश्वर वास करत असतो. आपण म्हणतो खरं की भगवंत हृदयामध्ये आहे. त्याचं कारण असं की आपल्या शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा अवयव कुठला असेल तर हृदय. हृदयाची धडधड जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपला जीव आहे. हृदय थांबलं की जीव गेला असं आपण म्हणतो. हार्ट अटॅक म्हणजे हृदय थांबतं, आणि हृदय थांबलं की माणूस मेला असं आपण म्हणतो. आणि म्हणून आपलं जिवंतपण जे आहे ते हृदयाच्या धडधडण्यामुळे आहे. आणि म्हणून आपण भगवंत हृदयामध्ये वास करतो असं आपण म्हणतो. परंतु हृदयाचं ऑपरेशन करणारी जी डॉक्टर मंडळी असतात ते ओपन हार्ट सर्जरी करतात आजकाल. हृदय शरीराच्या बाहेर काढतात, फाडतात, शिवतात, त्याचं ऑपरेशन करतात. आणि हे करत असताना त्यांना कुठेही त्याच्यामध्ये भगवान आहे किंवा परमात्मा परमेश्वर आहे असं दिसत नाही. आता दिसत नाही असं ते म्हणतात हे खरं आहे, परंतु तो इतका सूक्ष्म आहे की तो आपल्या डोळ्यांना दिसणार कसा, ही पहिली गोष्ट. आणि तो नेमका कुठे आहे हे सांगता येत नाही ना. हृदयाचं ऑपरेशन करताना तो हृदयात कशाला थांबतोय? तो मांडीत जाऊन बसेल. मांडीचं ऑपरेशन करताना तो कानात जाऊन बसेल. कानाचं ऑपरेशन करताना तो डोळ्यात जाऊन बसेल. हा परमात्मा परमेश्वर इतका सूक्ष्म आहे. तो जो आत्मकण आहे तो इतका सूक्ष्म आहे की तो या शरीरामध्ये सगळीकडे फिरत असणार. तो नेमका कुठे आहे हे कुणाला सांगता येणार नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे हा भगवान आहे. आपलं मन तिथपर्यंत जाऊ शकत नाही, आपली बुद्धी तिथपर्यंत जाऊ शकत नाही, आपले विचार तिथपर्यंत जाऊ शकत नाही. पुढे म्हटले, आपण जो आहार करतो त्या आहारातून आपलं मन निर्माण होतं आणि मनातून विचार निर्माण होतात आणि त्या विचारातून आपलं आचरण निर्माण होतं. म्हणून आहार शुद्धता ही फार महत्त्वाची आहे. आणि आहारातून अन्न रस निर्माण होतात आणि त्या अन्न रसातून आपल्या या देहाचं शरीराचं पोषण होतं. म्हणजे हे संपूर्ण शरीर, मन, चित्त, बुद्धी या सगळ्या गोष्टी चालण्यासाठी आहार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आहार घेणं हे देखील एक प्रकारचं यज्ञकर्मच आहे असं समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवलं. त्यांनी लिहिलेला एक प्रसिद्ध श्लोक आपण रोज म्हणत असतो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणजे आपण जे अन्न खातो, आपण जे जेवण करतो, आपण जो आहार घेतो हा एक प्रकारचा यज्ञ आहे. आणि यज्ञामध्ये ज्याप्रमाणे आहुती टाकतात त्याप्रमाणे आपण एक एक घास जो खातो तो आपल्या
शरीराच्या आतमध्ये असणाऱ्या जठराग्नी नावाच्या अग्नीमध्ये आपण ते हवन करत असतो. आणि म्हणून शेवटच्या ओळीमध्ये रामदास स्वामी म्हणतात, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आता जर हे यज्ञ कर्म असेल आणि आपण त्या जठराग्नीमध्ये आहुती म्हणून अन्नाचे घास देत असू, तर ते अन्न किती शुद्ध पाहिजे, किती सात्विक पाहिजे, किती स्वच्छ पाहिजे, किती पवित्र पाहिजे, या गोष्टीचा विचार नको का करायला. आणि म्हणून घरातल्या गृहिणीने अत्यंत प्रेमाने, अत्यंत आनंदाने, मनापासून सर्वांसाठी म्हणून बनवलेला जो स्वयंपाक असतो त्यालाच सात्विक भोजन असं म्हणतात. आजकाल आपण बाहेरच्या गोष्टी खातो, बाहेरचे पदार्थ खातो, त्याच्यामध्ये ती सात्विकता कुठून येणार आणि ते अन्न खाऊन यज्ञ कसा होणार याचा ज्याचा त्याने विचार करावा. गोपाल कृष्ण भगवान की जय.